ओके. नमस्कार मंडळी, मी DJ सत्या स्वागत करतो माझ्या व्लॉगमध्ये. आज व्लॉग बनवण्याचं खास कारण म्हणजे आज मी चाललो आहे एकविरेला. जवळजवळ मी 5:30ला निघालो होतो, आता अर्ध्यामध्ये पोचलो आहे. तर चहा प्यायला थांबलो होतो कारण खूप थंडी आहे इकडे. माझा पहिला व्लॉग आहे आणि व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे ह्या छोट्या छोट्या आठवणी मला जपून ठेवायच्यात, जेणेकरून असा प्रवास माझा सोलो बाईक राईड आहे पहिलीच आणि माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रवास आहे ज्यात मी एवढी लॉंग ड्राईव्ह करणार आहे. तर बघूयात आपण व्लॉगला किती मजा येते. जवळजवळ 1 तासाचा रस्ता बाकी राहिला आहे. आपण अर्ध्यामध्ये तर आलो. इकडे टी स्टॉल दिसतोय. पुन्हा एकदा चहा पिऊयात, खूप थंडी लागते. तर काही तुम्ही बघू शकता इकडचा रस्ता एकदम क्लीन आहे, अजिबात रस्त्यावरती खड्डे नाहीत. एवढी बाईक चालवायला खूप मजा येते आणि खूप मस्त चालला आहे प्रवास. काहीच प्रॉब्लेम नाही, कोणताही अडथळा नाही. एकदम रस्ता एकदम क्लीन आहे आणि जरा पण रस्त्यावरती खड्डे नाही आहेत. एक मानलं पाहिजे रस्ता बनवणाऱ्याला, एकदम भारी रस्ता बनवला आहे. तर चला पुढचा प्रवास करूयात आपण आणि लवकरात लवकर जाऊयात आई एकविरेच्या भेटीला.
गाईज आपण लोणावळा घाट क्रॉस करून जवळ पोचलो आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता सूर्योदय कसा एकदम मस्त बघायला मिळाला आहे. आजचा दिवस तर बनला भावानो. जाम भारी राईड झाली माझी, पण हात वगैरे खूप दुखायला लागले. तरी पण आई वाट बघते. चला. H2O. गाईज तुम्ही बघू शकता आपण 3.5 तासाच्या सोलो बाईक राईडने पोचलो आहे फायनली लोणावळ्याला. आणि तुम्ही बघू शकता हे प्रवेशद्वार आहे आणि खूप भारी वाटतंय आल्यानंतर. खूप दिवसांचं स्वप्न होतं की एकवीर आईला भेटायला यायचं, पण ते आज स्वप्न पूर्ण झालं आहे. मित्रांनो, स्वप्न पूर्ण होतात, फक्त जिद्द पाहिजे आणि ती ठेवायची. नक्कीच स्वप्न पूर्ण होतील. तर बघू शकता मी माझ्या स्वप्नांच्या परीसोबत आलो आहे आज लोणावळ्याला. रकुला घेऊन आलो एकविरीला भेटायला. चला. खणनारला जातीला द्यायला मान, हरले डोंगरावर धावतई मन. तिच्याशिवाय नाही आम्हाला कोण, तीच हाय आमच्या सुखाचा धन. बघू शकता तुम्ही आपल्याला ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आलेला आहे आणि आपण फायनली पोचलेलो आहोत. जाऊन आईचं लवकरात लवकर दर्शन घेऊयात. खूप वर्ष ठरवत होतो यायचं आणि आज फायनली आलोय. गाईज आतमध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी बंदी असल्यामुळे एकवीर आईचा फोटो आणि व्हिडिओ काढू शकलो नाही आम्ही. तरी पण बघू शकता तुम्ही इकडून दिसणारा निसर्ग किती सुंदर आहे. अगदी मनाला शांतता देणार असं वातावरण आहे इकडे. गाईज मी व्लॉग इथेच संपवतोय. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये.